या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। कुंभार येथे सोलापूर शहरातील 30,000 असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्त्वाकांक्षी पथदर्शी रे नगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे। या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा नियोजित 12 जानेवारी 2024 रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे। याकरता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन भवन येथे 2 जानेवारी 2024 रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालाय। या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज 24 LMD पाणी NTPC कडून मिळणार आहे। या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचं जलशुद्धीकरण करून 16 LMD पाणी NTPC ला परत पुरवठा करायचा आहे। हा करार अभूतपूर्व व ऐतिहासिक करार असून या करारान्वये लाभार्थ्यांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे। याकरता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून शासनाने याची दखल घेऊन लाभार्थ्यांकरता सहकार्याची भूमिका निभावलेली आहे। सोलापूर शहरामध्ये असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजनेखाली 30,000 घर मिळणार असून 12 जानेवारी 2024 ला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते 15,000 घराचं वाटप होणार आहे। ते नुसतं घराचं वाटप होणार नसून त्या ठिकाणी 24 तास पाणी, 24 तास वीज, ड्रेनेज, रस्ते, अंगणवाडी, बगीचा, शाळा, हॉस्पिटल असं सुसज्ज शहर संपूर्ण भारतामध्ये CITUच्या नेतृत्वाखाली उभं करण्यास आम्हाला यश मिळत आहे। आजच उजनी बरोबर NTPCच्या माध्यमामधून 24 MLD पाणी आम्हाला मोफत देण्याचा करार आता झालेला आहे। हा ऐतिहासिक करार आहे। या करारामुळं तिथल्या श्रमिकांना प्रत्येक महिन्याला 200 ते 210 रुपयामध्ये त्यांना 24 तास पाणी मिळेल आणि भविष्य काळात सोलार यशस्वी झालं तर 100 रुपयाच्या आत त्यांना पाणी मिळवून देण्याची प्रतिज्ञा सिटू म्हणून आम्ही करत आहे। यात आम्हाला यश मिळेल। एक सोलापूर शहर नव्हे, संपूर्ण भारतामध्ये अभिनव शहर उभं करण्याकरता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पुढाऱ्यांनी मनापासून सहकार्य दिल्याबद्दल, अधिकाऱ्यांनी सहकार्य दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।